मराठी माध्यम घेतल्याने कुठलंही नुकसान होत नाही. उलट त्यावेळेला तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्ट लेवल तुमची जास्त आहे जेव्हा परीक्षा देता तेव्हा तर पुन्हा नवीन एक भाषेचं एक ओझं पुन्हा अंगावर घेण्याची काही गरज नाही. आणि इव्हन इंटरव्ह्यू पर्यंत हे मराठी माध्यमामध्ये तुम्ही देऊ शकता. मी इंटरव्ह्यू इंग्रजीमध्ये दिला, परंतु अनेक वेळेला इंटरव्ह्यूचीच भीती थोडी असते, म्हणून आपण हा विचार केला जातो. तर इंटरव्ह्यू सुद्धा मराठीमध्ये देता येतो, तिथे ट्रान्सलेटर्स असतात आणि ह्याचा कुठेही UPSCच्या पूर्ण परीक्षेमध्ये काही नुकसान होत नाही. मी परीक्षेसाठी मराठी माध्यम घेण्याचं माझं कारण होतं, एक तर माझा मराठी लिटरेचर हा विषय होता आणि इतिहास हा दुसरा विषय होता. तोही मी ग्रॅज्युएशन पर्यंत मी मराठीतूनच शिकले होते, त्यामुळं मग मी तो मुद्दाम तिथे माध्यम बदललं नाही, कारण तुम्ही जे काही वाचलेलं असतं आधी तर त्याचा अनावश्यक ते वाया जातं. पण एक गोष्ट आहे की इंग्रजी तेवढीच येणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला परीक्षेला मराठी माध्यम हा परीक्षा पास होण्याच्या दृष्टीने तुमची जी कम्फर्ट लेवल आहे ती तशीच राहावी या दृष्टीने महत्वाचं आहे. परंतु प्रशासनामध्ये जेव्हा येतात तेव्हा इंग्रजीवरही तेवढंच प्रभुत्व असणं, इंग्रजी शिकणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये ते तुम्ही तुमचं मूळ शिक्षण ग्रामीण भागामध्ये किंवा इतर कुठेही जरी झालं असलं तरी सुद्धा तुम्ही ती भाषेवरती एक रिझनेबल कमांड निश्चितपणे मिळवू शकता आणि त्यासाठी विशेष प्रयत्न सुद्धा केले पाहिजे. त्यामुळे इंग्रजीला पर्याय नाही. परीक्षेसाठी माध्यम म्हणून तुम्ही मराठी वापरू शकता आणि त्याचा कुठेही त्रास होत नाही. दुसरं असं की ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये या मुळात परीक्षेचं स्वरूप योग्य रीतीने समजून घेणं आवश्यक आहे. आणि आज ते ग्रामीण भागामध्ये एवढी सेंटर्स जरी नसली तरी सुद्धा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जिथे जिथे सेंटर्स आहेत तिथे जाऊन एखादा 1 महिन्याचा 2 महिन्याचा छोटा जर कोर्स केला तर तुम्हाला पूर्ण परीक्षेची, कारण काही वेळेला पुण्या मुंबईसारख्या किंवा मोठ्या शहरामध्ये पूर्ण वेळ तयारीसाठी येऊन राहणं ही सुद्धा बऱ्याच जणांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा वेळेला त्याची एकदा माहिती घेणं आणि मग स्वतः अभ्यास करणं. कारण सेंटर जरी प्रशिक्षणासाठी असली तरी केवळ त्या प्रशिक्षणातली त्या सेंटरमधली लेक्चर्स अटेंड करून ही परीक्षा पास होताच येत नाही. ही फक्त तुम्हाला मदतीसाठी असतात, तुम्हाला दिशा देण्यासाठी असतात. सगळा अभ्यास तुम्हाला स्वतःच करावा लागतो, स्वतःचे सोर्सेस शोधावे लागतात. फक्त हे त्या एक लेव्हलपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच सेंटरकडून ग्रामीण भागातल्या मुलांकरता विशेष प्रयत्न केले जातात. SISC हे जे सेंटर आहे, आज तिथली जी काही अल्युमनाय आहेत, जेवढे ऑफिसर्स वेगवेगळ्या सेवांमध्ये आहेत, ते इतर मुलांना मार्गदर्शन मिळावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रयत्न करतात. त्या इंटरव्ह्यूसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात मॉक इंटरव्ह्यूज SISCनी इथं आणि दिल्लीमध्ये सुद्धा अरेंज केले होते आणि मी सुद्धा एका इंटरव्ह्यू पॅनलवरती होते. तर अशा प्रकारे असलेली सेंटर्सच ही जागृती करण्याचा थोडा प्रयत्न करतात. पण मुळात माझ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी हे राहील की तुम्ही जो विषय तुम्हाला घ्यायचा आहे परीक्षेला, जर तुमच्या ग्रॅज्युएशनचा असेल तर ग्रॅज्युएट होतानाच त्याच्यावर फोकस करणं आवश्यक आहे. परीक्षेचे म्हणजे हे काय आहे, अभ्यासक्रम काय आहे किंवा सहज अवेलेबल आहे, जुन्या प्रश्नपत्रिका या सहज मिळतात, त्याच्यावरून परीक्षेचा आवाका समजून घेणं त्या विषयाचा आणि त्याच्यानुसार मग पुस्तकं मिळवणं आणि मग स्वतः अभ्यास करणं. म्हणजे त्यासाठी प्रत्येक वेळेला कुठेतरी मोठ्या शहरामध्येच येऊन राहायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ओव्हरऑल तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर लक्ष देणं. म्हणजे तुमची पब्लिक स्पीकिंग कसं आहे, तुम्ही तुमचा मुद्दा कशा पद्धतीने मांडता आणि वाचन हे जर तुम्ही ठेवलं तर मला असं वाटतं ग्रामीण भागात राहिल्याचा कुठलाही तोटा तुम्हाला होणार नाही. ही पर्यायी तयारी जी आहे ती तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन पासूनच करू शकता आणि प्रत्यक्ष परीक्षा देताना त्याचा तुम्हाला फायदा होईल.